आपल्या शरीरातली पोटावरची चरबी ही आपल्यासाठी किती धोकादायक असू शकते हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर पोटावरच्या चरबीकडे जाण्याच्या पहिले जरा फॅट्स किती प्रकारचे असतात हे जरा बघून घेऊया। तर आपल्या शरीरात दोन प्रकारचे फॅट्स असतात। पहिलं फॅट्स म्हणजे सबक्युटेनियस फॅट्स, म्हणजे जी आपल्या त्वचेखाली जी चरबी असते ती म्हणजे सबक्युटेनियस फॅट, म्हणजे ज्याला आपण चिमटी काढू शकतो ती, अगदी सोप्या भाषेत। दुसरी असते विसरल फॅट्स, हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल। विसरल फॅट्स म्हणजे काय, आपल्या शरीरात जे इंटरनल ऑर्गन्स असतात त्याच्या आजूबाजूला जी चरबी साठते ती आपल्या लिव्हर्सवरती, आपले छोटे आतडे, मोठे आतडे, त्याच्यावरती जी चरबी साठते ती म्हणजे विसरल फॅट्स। आता ही धोकादायक का असते, कारण ही मेटाबायोलॉजिकली ऍक्टिव्ह असते। म्हणजे काय की ही एका एंडोक्राइन ऑर्गन सारखी काम करत असते। आता एंडोक्राइन ऑर्गन म्हणजे काय की जे हॉर्मोन्स रिलीज करत असतात। याचाच अर्थ ही जी पोटामधली आपली चरबी असते, आपल्या इंटरनल ऑर्गन्स वरती जी चरबी असते ही सतत हॉर्मोन्स ऍक्टिव्ह करत असते, हॉर्मोन्स हे सिक्रिएट करत असते। त्याच्या व्यतिरिक्त ही इन्फ्लेमेशन, आजूबाजूला इन्फ्लेमेशन करत असते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो। आणि मग आपण म्हणतो की हळूहळू आम्हाला आपल्या शरीरात रक्ताची पातळी वाढली, डायबिटीस सुरू झाला, थायरॉइड सुरू झाला। फक्त हे पोटावरच्या चरबीमुळे व्हायला सुरुवात होते। हळूहळू आपल्याला फॅटी लिव्हर पर्यंत पण देखील आपण जाऊ शकतो जर आपण पोटावरची चरबी ही वेळेत कंट्रोल केली नाही तर ही इतकी धोकादायक असू शकते। पुढे जाऊन ही आपले जे बॅड कोलेस्ट्रॉल असतात ते वाढवते आणि जे गुड कोलेस्ट्रॉल असते ते कमी करते, ज्याला आपण एचडीएल देखील म्हणतो। आणि हृदयाचा देखील विकार वाढू शकतो, हृदयाचा त्रास वाढू शकतो, हाय बीपीचा त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे वेळेत आपली ही पोटावरची चरबी कंट्रोल करणं खूप खूप महत्वाचं आहे। असं असंख्य महिलांनी त्यांच्या पोटावरची चरबी ही हॉर्मोन्स वरती काम करून माझ्या कम्युनिटीमध्ये कमी करायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला देखील पोटावरची चरबी आहे का, आणि तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला डायबिटीस, बीपी, थायरॉइड आहे का, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगून नक्की कळू द्या। आणि असेच मी महिलांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या वजनवाढीबद्दल माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिकदृष्ट्या चर्चा करत असतो। त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।